नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत मेंटल हेल्थ नर्सिंग. JNM सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनसुद्धा आहे. जवळपास 15 मार्काचा क्वेश्चन मी एकाच व्हिडिओमध्ये वन शॉट व्हिडिओमध्ये तुम्हाला देते आहे आणि नोट्स पण खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने काढलेले आहे. आणि जसे मी नोट्स देते तसं जर तुम्ही पेपर सोडवला तर पैकीचे पैकी मार्क मिळायला काहीच तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही. फक्त अभ्यास करायची गरज आहे. खूप सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये तुमचे 15 मार्क कवर झाले पाहिजे म्हणजे झालेच पाहिजे. यापूर्वीही 2 व्हिडिओ अपलोड केलेले मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1चे. ते दोन्ही व्हिडिओ बघणार आहात तुम्ही. त्यानंतर हा व्हिडिओ बघा आणि यानंतरही तुम्हाला व्हिडिओमध्ये काही आवडलं नसेल किंवा काही माझी चुकी झाली असेल तीसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आणि आवडला असेल तर पॉझिटिव्हली कमेंट करा, जेणेकरून मला अजून उत्साह मिळतो. आता आज मला हा व्हिडिओ बनवायचं म्हणजे लक्षातच नव्हतं. मी मेडिकल सर्जिकल नर्सिंगवरच जास्त फोकस केला होता. माझ्याकडे त्या नोट्स अवेलेबल होत्या, मी तेच अपलोड करत होते. परंतु एका विद्यार्थिनीनी 2दा नाही 3दा नाही असं जवळपास 4-5 वेळेस तिने कमेंट केल्या मला. त्यानंतर मी तिच्या कमेंटवर मला खरंच विचार करावा लागला, कारण मला वेळ भेटत नव्हता. तरीसुद्धा मी वेळ काढून व्हिडिओ बनवते आहे. त्यामुळे सर्वांनी मला सहकार्य करायचे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त कमेंट करायचे आहे. व्हिडिओ आवडला, प्रत्येक व्हिडिओ आपल्याकडे भरपूर स्टडी मटेरियल मी प्रोव्हाइड केलेलं आहे. चॅनलवर जायचं आहे, जे लागेल JNM फर्स्ट इयरचं JNM सेकंड इयरचं स्टडी मटेरियल मी तुम्हाला अवेलेबल करून दिले, ते बघायचं आहे आणि कमेंट करायचे आहे. तर व्हिडिओ सुरुवात करूया आपण. सर्वांनी एवढं करायचं आहे. परंतु आपल्या तुमचे शॉर्ट्स बघतात किंवा रील्स बघतात, इंस्टाग्राम फेसबुक यूज करतात, त्यापेक्षा थोडा अभ्यास केल्यानंतर तुम्हालाही फायदा होईल. एवढी आपण फीज भरतो आहे, आपल्या सिलेबस किंवा सब्जेक्ट बॅकला नको राहायला, त्यासाठी थोडं तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याला सुरुवात करूया. आता काय एन्झायटी न्यूरोसिस म्हणजेच काय, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एन्झायटी न्यूरोसिसची डेफिनेशन मी एकदम सोप्या पद्धतीने दिलेली आहे. आपण आता ही डेफिनेशन आत्ताच्या आता पाठ करणार आहोत. तर व्हिडिओ एकदम शांततेत बघायचा आहे. असं समजायचं नाही 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 40 मिनिटाचा व्हिडिओ आहे, ते कधीच बघायचं नाही. एकदा अभ्यास करायला बसलं ना तर 2 घंटे उठायचं नाही तुम्हाला. तर मी 15-20 मिनिटाचा आपला व्हिडिओ असेल, त्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे, तुमच्या नोट्स काढायच्या आहे. यापेक्षाही शॉर्ट नोट्स तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या अगोदर अभ्यास करायला वेळ भेटणार आहे. आणि तुमच्या पेपर मी सांगते तुम्हाला तुमच्याकडे जास्त वेळ नाही आहे. जुलै-ऑगस्टमध्ये तुमचे पेपर असणार आहे, सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी सांगते. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. बॅकला ठेवायचे असेल तर तुमची इच्छा काही नाही, स्किप करू शकता व्हिडिओ, काहीच प्रॉब्लेम नाही मला. चला व्याख्या बघू. एन्झायटी न्यूरोसिस. एन्झायटी म्हणजेच तुम्ही लक्षात ठेवा, एन्झायटी म्हणजे काय हा शब्दच लक्षात ठेवा. एन्झायटी म्हणजे भीती वाटणे, न्यूरोसिस म्हणजे आपल्या मेंदू, मानसिकता. समजलं? हा एक काय मानसिक आजार आहे, हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. एन्झायटी न्यूरोसिस आपण मेंटल हेल्थ शिकतोय म्हणल्यावर काय राहणार आहे, मानसिक आजारच आपण बघणार आहोत. तर समजलं, एन्झायटी न्यूरोसिस हा एक मानसिक आजार आहे. हे सेंटेन्स पाठ झालं. नेक्स्ट बघू. ज्यामध्ये व्यक्तीला, आता यामध्ये व्यक्तीला काय होतं तर कोणत्याही ठोस कारणाशिवाय, आपल्याकडे कोणतंच कारण नाही आहे, कारणाशिवाय सतत चिंता वाटते, भीती वाटते, अस्वस्थता जाणवते. हा काय एक मानसिक आजार आहे. मानसिक आजाराचे सर्वच लक्षणं असं असतात, कारण त्याला कारण नसतं. सतत चिंता असते, भीती असते, अस्वस्थता असते. हे 3 शब्द लक्षात राहिले. चिंता, भीती, अस्वस्थता जाणवते. यामध्ये व्यक्तीच्या दैनंदिन कामावर परिणाम होतो. आता चिंता असेल किंवा भीती असेल, अस्वस्थता जाणवत असेल तर काय होणार आहे, आपला परिणाम दैनंदिन कामावरती, म्हणजे आपण जे रोजचं कार्य करतो किंवा आपली जी दैनंदिन प्रणाली आहे, सकाळी उठणे, कामाला जाणे, लोकांशी चांगले बोलणे, तर याच्यामध्ये काय होणार आहे, बिघाड होणार आहे. त्या कामावर काय होणार आहे, परिणाम होणार आहे. परंतु व्यक्तीचा वास्तववादी संबंध तुटलेला नसतो. वास्तवाशी म्हणजे जे वास्तव आपल्या जी रिॲलिटी त्याच्याशी आपला संबंध तुटतो का नाही, आपल्याला सगळं कळतंय. परंतु याच्यामध्ये फक्त आपलं काय होतं, दैनंदिन कामावर थोडा परिणाम होतो. समजलं? आणि ही एक सायनोन्यूरोटिक स्थिती आहे. तर ही कोणती स्थिती आहे, सायनोन्यूरोटिक. सायनोन्यूरोटिक लक्षात ठेवायचं. आता कळलं, एन्झायटी म्हणल्यावर भीती वाटणारी, चिंता वाटणारी. याच्यावरूनच तुम्ही आता ही डेफिनेशन मी दिलेली आहे. या व्यतिरिक्त भरपूर डेफिनेशन आपल्याकडे अवेलेबल असतात. तर याच्यामध्ये काय काय असतं, आपला चिंता असते, ताणतणाव असतो. याशिवाय तुम्ही वेगळी डेफिनेशन केली, परंतु त्याचं जे मुख्य तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली, ते कन्सेप्ट नुसार तुम्ही जर दुसरी डेफिनेशन केली तरी पण मला मार्क मिळणार आहे. फक्त त्या डेफिनेशनमध्ये चिंता, भीती आणि अस्वस्थता हे 3 शब्द येणे गरजेचे असतात. तर समजलं, एन्झायटी न्यूरोसिस हा काय आहे, एक मानसिक आजार आहे, ज्यामध्ये काय होतं, कारण नसताना त्या माणसाला काय होती, त्या व्यक्तीला काय होतो, भीती वाटती, चिंता होती आणि अस्वस्थता जाणवते. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या दैनंदिन कामावरती परिणाम होतो. परंतु त्याचा काय होतं, वास्तवाशी म्हणजे जे रिॲलिटी त्याच्याशी संबंध तुटतो का नाही,
त्याचा संबंध तुटलेला नसतो. आणि ही कोणती आहे? सायकोन्युरोटिक स्थिती आहे. झाली डेफिनेशन पार्ट, खूप सोप्या पद्धतीची आहे. अजून एकदा रिव्हिजन मारा, होऊन जाईल. नेक्स्ट बघू आपण आता कारणे काय काय. तर कारणे आता 3च मार्काला कारणे विचारलेली आहे, त्याला जास्त एक्सप्लेन करत बसायचं नाही. जवळपास तुम्ही 6 मिनिमम तुम्ही 3 कारणे लिहिले तरी मार्क भेटणार आहे. पण तुमच्याकडे 3च कारणे आहे तर त्याला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करायचं आहे. परंतु तुमच्याकडे एक्सप्लेन करायला तुम्हाला वेळ नाही आहे. ज्यांना लिहायचं जास्त जीवार येतं त्यांना काय करायचं आहे, जे मेन टॉपिक आहे ते 6 टॉपिक लिहायचे आहे. त्यामध्ये पहिलं बघू शकता अनुवंशिकता. अनुवंशिकता ही प्रत्येक डिसीजमध्ये तुम्ही टाकू शकता शक्यतो मॅक्झिमम. आणि नसेल तुक्का मारायचा असेल, अभ्यास केलेला नाही आहे, अनुवंशिकता टाकून द्या, डोळे झाकून टाकून द्या. कारण फक्त मानसिक आजार हे शक्यतो अनुवंशिकतेमुळेच होतात. जैविक कारणे पण येऊ शकतात आणि मानसिक ताणतणाव हे सुद्धा तुम्ही प्रत्येक याच्यात टाकू शकता. हे कॉमन आहे. आता 2-3 काय करायचे कॉजेस, आपल्याला कॉमन कॉजेस आता हे पेपरच्या अगोदर मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्हाला पेपरच्या अगोदर कमी अभ्यास करून. परंतु आता तुमच्याकडे वेळ आहे ना, तर आता तुम्ही सर्वात चांगला अभ्यास करा. आता मी हे डिस्कस करणार नाही, परंतु अनुवंशिकता हे कॉमन आहे. याच्यामध्ये कुटुंबात कोणाला जर असेल किंवा त्याच्या आईवडिलांना किंवा आजी आजोबांना फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला असेल तर हा आजार त्यांना होऊ शकतो. एवढं एक्सप्लेन तुम्ही करू शकता अनुवंशिकतेबद्दल. त्यानंतर जैविक कारणामध्ये काय आहे, मेंदूतील न्यूरो ट्रान्समिटर कोणते? डोपामाइन आणि सेरोटोनिन. तर यामधील असमतोलपणा येतो, इनबॅलेन्स होतात, ते इनबॅलेन्स होऊन जातात, त्यामुळे पण होऊ शकतो. सेकंड कळलं. थर्ड बघू मानसिक ताणतणाव. चिंता असल्यावर आपला आजार होतो म्हणजे ताणतणाव, समजलं. तर नोकरी, शिक्षण आणि नातेसंबंधातील सततचा ताणतणाव, फॅमिली प्रॉब्लेम पण असू त्याच्यामध्ये घेऊ शकता, त्यामुळे पण होतो. कारण 3 झाले. 3 मार्काला क्वेश्चन आहे, 6 कारणे लिहायची, डोळे झाकून लिहायचे आणि जेवढे एक्सप्लेन करता येईल. एक्सप्लेन केलेलं कोणी वाचत नाही, मेन टॉपिकच वाचतात. जसं मी नोट्स काढलेले आहे. आता यामध्ये तुम्ही जरा फक्त एवढं हे शब्द लिहिले तर याच्यामध्ये दुसरं कोणी वाचणार नाही. हे कोणी वाचतं का? हे कोणीही वाचत नाही. कोणाला वेळ असणार आहे? एक्झामिनरला वाचायला वेळ नसतो. फक्त मेन टॉपिक काय हे जर तुमचे चुकले तर तुमचे मार्क गेले. त्यामुळे अभ्यास करताना किंवा तुम्ही पेपर लिहिताना एकदम व्यवस्थितरित्या पेपर लिहायचा आहे, डोकं ठिकाण्यावर ठेवून. समजलं. बालपणात आता हे बघा, थर्ड झालं आपलं. सेकंड, फोर्थ बघू आपण आता बालपणातील अनुभव. तर बालपणातील अनुभव म्हणजे लहानपणी एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही स्वतःवरतीच घ्या ना. लहानपणी एखादी घटना घडलेली असेल आपल्यासोबत तर आपण ती विसरत नाही जास्त. मोठ्यापणी सुद्धा आपल्याला एखाद्या वेळेस तिचं भीती वाटते किंवा आपल्या असं मनामध्ये येते ती गोष्ट, कारण लहानपणी आपलं मन एकदम नाजूक असतं अशा पद्धतीने. त्यानंतर आता वय कोणतं आहे? तर कोणत्याही वयात होऊ शकतो. शक्यतो जास्त तर कोणत्या वयात 20 ते 25 वर्षातील वयोगटामध्ये आपला जास्त आढळून येतो. ही विकृती असते का कोणाला पण होऊ शकते, परंतु आपण मेजरली जास्तीत जास्त कोणाला होऊ शकतो, बेसिकली 20 ते 25 वर्ष वयोगटातील मानवांना. त्यानंतर येतं लिंग. तर लिंगामध्ये स्त्री पुरुष दोघांनाही सारख्याच प्रमाणात होतो. त्यानंतर व्यक्तिमत्व. काही व्यक्ती स्वभावतःच जास्त संवेदनशील आणि काही एकदम संवेदनशील असतात. जरा ओरडून बोललं कोणी किंवा खालीवर बोलत लगे रडायला लागतात. तर अशा व्यक्तिमत्वामध्ये हा आजार दिसू शकतो आपल्याला. बुद्धिमत्ता, कमी बुद्धिमत्ता असणे एखाद्या व्यक्तीला, त्याची प्रकृती खालवलेली असणे आणि संघर्ष, आघात, त्याच्यासोबत सततचा संघर्ष असल्यामुळे किंवा त्याच्यासोबत काही आघात झालेला असल्यामुळे हे आजार होऊ शकतात. चिंता वाटणे. आता कारणे झाली 3 मार्काची, डेफिनेशन झाली 2 मार्काची, 5 मार्क पकले आपले. त्यानंतर बघू आपण चिन्हलक्षणे तर खूप सोपे आहे आणि 4 मार्काला विचारले गेलेले. तर 4 मार्कामध्ये तुम्ही अशी डायग्राम काढून सुद्धा एक्सप्लेन करू शकता. आता ज्यांचा खर्च अभ्यास झालेला नाही किंवा थोडा कमी झालेला आहे तर त्यांनी या डायग्रामॅटिकचा वापर करा. डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला खूप मार्क गेन करायला खूप मदत होती. मी माझ्या वेळेस असंच केलेलं होतं. निद्रानाश, डोकेदुखी, जास्त घाम येणे, श्वसनास त्रास होणे, हातपाय थरथरणे, हृदयाची गती वाढणे, मळमळ उलटी होणे, एकाग्रतेचा अभाव, चिडचिडपणा, मृत्यूची तीव्र भीती वाटणे आणि वाईट घडण्याची भीती वाटणे. तर समजलं. हे झालं आपलं एकदम शॉर्टकटमध्ये. आता 4 मार्क तुम्हाला घ्यायची म्हटल्यानंतर तुम्हाला 2-2 मार्क डिवाईड करायची. आता शारीरिक चिन्हलक्षणे आणि मानसिक चिन्हलक्षणे अशा पद्धतीने आपण इथे डिवाईड केलेलं आहे. मी माझ्या भाषेमध्ये सांगते तुम्हाला. तर डिवाईड केलं मी. शारीरिकमध्ये 2 मार्क भेटून जाईल आणि मानसिकमध्ये 2 मार्क भेटून जाईल मला. त्यामध्ये शारीरिकमध्ये बघू शकता, जेव्हा एखादी व्यक्ती चिंतेत असते तेव्हा शरीरातील सिम्पॅथिक नर्व्ह सिस्टम सक्रिय होते, त्यामुळे खालील बदल दिसतात. जेव्हा आपले एकदम असं स्ट्रेस येतो किंवा असं राग येतो किंवा चिडचिड होते तर त्यामध्ये आपलं काय होतं, एखाद्या वेळेस नोटीस केलं का तुम्ही, एकदम राग आल्यानंतर आपली हार्टबीट किती तेज एकदम वाढून जाते, इन्क्रीज होते. तशा पद्धतीने लक्षात ठेवायचे तुम्हाला. तर हृदयाचे ठोके वाढतात, हृदय जास्त काय होतं, धडधड होतं. शारीरिक लक्षणं आहे. लक्षात आले.
त्यानंतर श्वसनात घ्या. आता हृदयास ठोके वाढल्यानंतर श्वसन पण वाढणार आहे आपलं, तर श्वसनास त्रास होणार आहे. श्वसन करण्याला काय होणार आहे, त्रास होणार आहे. त्यानंतर अति घामीने, थरथरणे, तर पचनाचे विकार होतात, म्हणजेच मळमळ उलटी होऊ शकते. त्यानंतर झोपेच्या समस्या, एकाग्रता नसते, मग झोप येणार आहे का, नाही. निद्रानाश होतो. स्नायूंना ताण, म्हणजे डोकं दुखायला लागतं, स्नायूंना मान पाठ असं ताण येतो. समजलं हे झाले शारीरिक. आता तुम्ही याला एक्सप्लेन करू शकता. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते का नाही, कारण व्हिडिओ खूप लेंदी होतोय आणि या पद्धतीने तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला मार्क गेन व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि इतकं एक्सप्लेन करण्यासारखं इतकं तरी डीपमध्ये नाही आहे, खूप सोपं आहे, प्रत्येकजण लिहू शकतो. मानसिक चिन्ह लक्षणात, मानसिकमध्ये 2 मार्क तुम्हाला मिळून जाणार आहे. नंतर सततची भीती. आता एवढे मी 6 दिलेले, तुम्ही 6 पाठ करा आणि 6 एक्सप्लेन करा असं माझं म्हणणं नाही. 4 मार्काला जवळपास 3 पेजेस किंवा 2 पेजेस सफिशियंट आहे. समजते. तर जेवढे तुमचे 2 पेज भरले सोडून द्यायचं, बाकीचं नंतरचं एक्सप्लेन करत बसायचं नाही, टाईम वेस्ट करायचा नाही. 15 मार्काच्या क्वेश्चनला जास्तीत जास्त तुमचे पेज भरत नाही आहे आणि डिवाईड केलेले असतात, त्यामुळे मार्क गेन करायला सोपं जातं. टिपा लिहिल्यापेक्षा तुम्हाला 15 मार्काची टिपा सुटल्या तरी चालतात, पण हे क्वेश्चन सोडवायची नाही. जे 15 मार्काचे 4था आणि क्वेश्चन 5वा, हे क्वेश्चन कधीच सुटता कामं नाही. कारण प्रश्न जेव्हा तुमचे सब्जेक्ट बॅकला राहतात, तुम्ही बघू शकता, टिपा विसरल्यानंतर बॅकला विषय राहणार नाही, परंतु खालचे 2 क्वेश्चन जर बॅकला राहिले, आपले स्किप झाले पेपरमध्ये, एक्झाम हॉलमध्ये स्किप झाले, तर मग आपला विषय पण स्किप होऊन जातो, म्हणजे बॅकला लागून जातो. त्यामुळे आपल्याला हे क्वेश्चन करायचे आहे. त्यानंतर सततची भीती. आता मानसिकमध्ये सतत त्याला भीती वाटते, चिडचिडपणा होतो, एकाग्रतेचा अभाव होतो, अतिसतर्कता असते, काहीतरी घडणार आहे आपल्यासोबत, मृत्यूची भीती असते, गोंधळलेलं मन असतं त्याचं. तर या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतात. तर चांगल्या पाठ करायचे आहे व्यवस्थित. आज चिन्ह लक्षणे मी समजून सांगितलेली तुम्हाला. त्यानंतर आता बघणार आहे आपण मानसिक आजाराचे उपचार. तर याच्यामध्ये उपचार पद्धती 3च मार्काला आहे, त्यामुळे तुम्ही 2च उपचार पद्धती लिहा माझ्या म्हणण्याप्रमाणे, 2 किंवा 3 जे तुम्हाला सोप्या वाटतं. मी भरपूर दिलेले आहे तुम्हाला, पण तुम्हाला ज्या सोप्या वाटेल तुम्ही त्या लिहा. चला तर आता काय उत्तर बघू आपण. हा प्रामुख्याने मनाशी संबंधित आजार असल्याने त्याचे मानसिक उपचार हे अत्यंत प्रभावी ठरतात. तर हे मानसिक आजार आहे, त्यामुळे याच्यामध्ये हे उपचार काय आहे, मानसिक उपचार खूप प्रभावीप्रमाणे काम करतात. त्याच्यामध्ये बघू शकता, औषधासोबतच रुग्णाचा विचार करण्याच्या पद्धतीत बदल करणे हा या उद्दिष्टांचा किंवा उपचारांचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यामध्ये पहिली बघा थेरपी कोणती आहे, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. त्याच्यामध्ये विचार बदलले जातात, म्हणजे विचार जो रुग्ण आहे त्याचा विचार बदलले जातात. काय म्हणजे कसं काय, कारण तो निगेटिव्ह विचार करणारा माणूस असतो, कधी पण वाईट घडणार आहे, असं घडणार आहे, तसं घडणार आहे, असं विचार करणारा तो व्यक्ती असतो, त्याच्यामुळे त्याला आजार झालेला आहे. परंतु आपल्याला काय करायचं आहे, त्याचे विचार बदलायचे, चांगलं होईल, असं होईल, तसं होईल. आपल्याला त्याच्या मनातली भीती जी आहे किंवा जे वाईट घडणारे विचार आहे ते कमी करायचे. त्यानंतर वर्तन बदलणे. तर वर्तन कसं बदलायचं, भीतीमुळे रुग्ण ज्या गोष्टी टाळतो, आता त्याला भीती वाटते ना, तर त्याला जी गोष्टी टाळतो त्या गोष्टींचा सामना करायला आपल्याला हळूहळू प्रवृत्त करायचं आहे, म्हणजे त्याला प्रेरणा द्यायची किंवा त्याला एकदम मोटिवेट करायचं आहे त्या गोष्टीला सामोरे जाण्यासाठी. तर पहिली थेरपी कळली, ही खूप सोपी थेरपी आहे. अजून याच्यापेक्षा पण सोप्या थेरपी आपण बघितलेल्या आहे. त्यानंतर रिलॅक्सेशन थेरपीमध्ये ताण कमी केला जातो. तर कसा केला जातो, दीर्घ श्वासोच्छ्वास घेतला जातो, मोठा श्वास घ्यायचा. आता आपल्याला जर एखाद्या वेळेस खूप राग आला तर आपण काय करायचो, दीर्घ श्वासोच्छ्वास घ्यायचा, श्वास आतमध्ये घ्यायचा, श्वास सोडायचा. तर एकदम असं दीर्घ श्वास घेऊन आता तर आपला काय होतो, राग कमी होतो. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, जेव्हा रुग्णाला अस्वच्छ वाटते किंवा अस्वस्थ वाटते तेव्हा हळूवार, आता हे अस्वच्छ झालं माझ्याकडून, अस्वस्थ असेल, जेव्हा रुग्णाला अस्वस्थ वाटते तेव्हा हळूवार आणि खोल श्वास घेण्यास सांगणे. हळूवार श्वास घ्यायचा, एकदम खोल घ्यायचा आणि हळू सोडायचा. तर त्यामुळे काय होतं, हृदयाची आपलं चिन्ह लक्षणे काय होते, हृदयाची धडधड वाढते, तर हृदयाची धडधड कमी होते याच्यामध्ये. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन. तर प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन कशी होते, शरीराच्या प्रत्येक स्नायूला आधी ताण देणे आणि नंतर सेल सोडणे, ज्यामुळे शारीरिक अस्वस्थता कमी होते. आता आपल्याला जेव्हा अस्वस्थ वाटते तेव्हा काय होतं, आपल्या शरीरातील सर्व स्नायूचा बिघाड होतो, कामात बिघाड होतो, एकदम व्यवस्थित काम करत नाही ते. परंतु आपण दीर्घ श्वास घेतला, एकदम असं ताण दिला आपल्या शरीराला, एकदम श्वास घेतला आणि तो सोडल्यानंतर आपलं शरीर एकदम रिलॅक्स होतं. तर मग काय मसल रिलॅक्सेशन झालं ना, तर यामुळे काय होतं, अस्वस्थता ही कमी होते. सेकंड कळलं. थर्ड बघू, त्याच्यामध्ये ध्यान पण आहे, म्हणजे ध्यान करणे, मनाला एकाग्रता करणे. रोज सकाळी उठल्यानंतर 15-20 मिनिटं आपल्याला काय करायचं, ध्यान करायचे. आपण नामजप करतो, देवाचं नाम घेतो, जसे की प्रेमानंद महाराज सांगतात आपल्याला राधे राधे. तर याचा काहीतरी फायदा आहे,
तर कसा फायदा आहे? या पद्धतीने फायदा आहे. तुम्ही देवाचं राधे राधे दुसऱ्या कोणत्याही देवाचं घ्या, तुमच्या देवाचं घ्या किंवा पुन्हा तुम्हाला ज्याच्यावर भावना आहे, ज्या गोष्टी तुम्हाला असा शांतता वाटते, काही केलं निसर्गामध्ये गेल्यानंतर किंवा एकांत शेतामध्ये गेल्या किंवा तुम्ही एखाद्या डोंगरावर पर्वतावर गेल्यानंतर एकले असला किंवा सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर अशा पद्धतीने ज्यांना असं एकदम शांत वाटतं, तिथं माइंड फ्रेश होतो, या गोष्टींपासून त्यांना आनंद होतो, मनात स्वतःच्या मनाला आनंद होतो, लोकांना दाखवण्यासाठी नाही होत. तर अशा गोष्टींमध्ये त्या माणसाला रिलॅक्स किंवा त्याचं जे मानसिक आजार आहे ते कमी होण्यासाठी मदत होते. मग तुम्ही पिक्चर पाहिलं असणार असं नाही, ज्यांना पिक्चर पाहायला रिलॅक्स होतं त्यांना तिथे पण जाऊ शकतात, तसं काही नाही, परंतु सांगते मी. त्यानंतर सायकोथेरपी किंवा टॉक थेरपी. सायकोथेरपी आणि टॉक थेरपी. टॉक थेरपी तर आपण रोजच करतो. जेव्हा आपल्याला स्ट्रेसफुल वाटतं किंवा आपल्याला टेन्शन येतं तेव्हा आपण मित्रांमध्ये जाऊन बसतो. तर त्यांच्यामध्ये गेल्यानंतरच आपल्याला लगेच फ्रेश झाल्यासारखं वाटतं किंवा आपल्या किती टेन्शन असलं तरी ते कुठे निघून जातं समजत नाही. तर अशा पद्धतीने या मानसोपचार तज्ज्ञ रुग्णाशी संवाद साधतात. म्हणजे याच्यामध्ये आपण मित्रांशी नाही संवाद साधत, तर मानसोपचार तज्ज्ञासोबत संवाद साधतो. त्यांच्या मनातील दडलेल्या, आता ते काय करतात, जे डॉक्टर असतात ते डॉक्टर काय करतात, आपल्या मनातील ज्या भीती आहे, दडलेल्या भीती आहे, त्या भीतीचे मूळ कारण शोधतात. हे कारण का शोधतात, तर रुग्णाला त्याच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल आणि ज्यामुळे मनातील ओझ कमी होईल. त्या मनातील ओढा किंवा मनातील जी भीती आहे ती कमी होते आणि रुग्णाचे सेल्फ स्टीम वाढण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याच्यात सेल्फ कॉन्फिडन्स म्हणता येईल तुम्हाला वाढण्यासाठी मदत होते. तर या पद्धतीत झालं आपलं हे टॉक थेरपी. आणि टॉक थेरपी तर तुम्ही इझिली लिहू शकता. त्यानंतर येतं एक्सपोजर थेरपी. एक्सपोजर थेरपीमध्ये ज्या विशिष्ट गोष्टींची किंवा परिस्थितीची रुग्णाला भीती वाटते त्या परिस्थितीचा सामना सुरक्षित वातावरणात करायला शिकवले जाते. तर सुरक्षित वातावरणामध्ये ज्याची भीती वाटते ना त्याला काय करायचं, आपल्या सुरक्षित वातावरण तयार करून द्यायचं आणि त्याला तिथं शिकवले जाते ते या गोष्टी सामना करायचं. सुरुवातीला कल्पनेत किंवा नंतर प्रत्यक्षात, म्हणजे अगोदर त्याला त्याच्या मनामध्ये डोळे बंद करून आपण त्याला ती पद्धतीने त्याच्या सामोरे जायला लावतो. त्यानंतर त्याला प्रत्यक्षात त्या परिस्थितीशी सामोरे जायला लागतो. त्या गेल्यामुळे काय होतं, मनातील भीती हळूहळू नष्ट होऊन जाते. आता तुम्ही घ्या जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इंट्राकॅथ लावता म्हणता येईल किंवा इंट्युबेट करताना बघताना काही पेशंटला आपण इंट्युबेट करताना बघतो किंवा पोस्टमॉर्टम बघायची किती भीती वाटते आपल्याला अगोदर. नंतर आपल्याला ते मेंटली प्रिपेअर करतो. आपले जे मित्र आहे ते आपले फ्रेंड सर्कलमधले त्यांनी बघितलं मग ते आपल्याला सांगतात. मग आपण कल्पनेमध्ये ते इमॅजिन करतो. नंतर आपण प्रत्यक्षात बघण्याची थोडी प्रिपेअर होतो आणि मग नंतर त्याच्या सामोरे जातो. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपले मेंटली आपण पण तेच प्रोसेसमधून जातो आहे, फक्त आपल्याला जाणवत नाही ती प्रोसेस. तर अशा पद्धतीने समजलं. नेक्स्ट ग्रुप थेरपी. ग्रुप थेरपीमध्ये तर ग्रुप म्हटल्यानंतर आपलं येणारा एक ग्रुप, त्याच्यात फॅमिली घेऊ शकता किंवा फ्रेंड्सचा ग्रुप म्हणू शकता. आता समान समस्या असलेल्या 5-6 जणांना एकत्र बसून चर्चा केली जाते. आपण नाही म्हणतो का जे पेशंट सायकोलॉजिकल इलनेसमध्ये असतात किंवा त्यांना मेंटल हेल्थ प्रॉब्लेम असतात त्यांना एकदम ग्रुप बनवतात आणि त्यांना म्हणजे ग्रुपनेच ठेवतात. तर अशा पद्धतीने. आणि मी एकटाच या त्रासातून जात नाही आहे ही भावना रुग्णाला. आता मी सांगतो तुम्हाला, क्लासरूममध्ये खूप हार्ड क्वेश्चन पेपर आला, तुम्हालाच होईना. JNM सेकंड इयरची एक्झाम आली. एक्झाममध्ये सर्वांना मेंटल हेल्थ सब्जेक्ट खूप जाऊ नये हार्ड, परंतु तुम्ही अभ्यास नाहीच केला तर सगळ्यांना खूप हार्ड गेला. तुम्ही 40 विद्यार्थी आहात, त्यांना सर्वांना खूप हार्ड गेला. आणि त्याच्यातले सर्व विद्यार्थी म्हणजे जे तुमचे फ्रेंड सर्कलमधले 10 विद्यार्थी तुमच्या फ्रेंड सर्कलमधले आहेत, तर 10तले फक्त एकच पास झाला, बाकीचे 9 फेल झाले. आणि तुम्ही पण त्याच्यातले 9 पैकीच एक फेल झालेले आहात. होऊ नये परंतु झाले तर कसं वाटेल? त्या व्यतिरिक्त असा विचार करा आता, आणि एकच फेल झाला आणि बाकीचे तुम्ही पास झाले, म्हणजे तुम्हीच एकले फेल झाला आणि बाकीचे 9 जण पास झाले, तर कोणती फिलिंग चांगली राहील? 9 जणांमध्ये आपण फेल झालो ही चांगली राहील का 10 जणांमध्ये फक्त तुम्हीच फेल झाला ती चांगली राहील? आपण जर फेल झालो ना, म्हणजे मी एकलीच फेल झाली तर मला खूप वाईट वाटत. परंतु त्या व्यतिरिक्त आपण 9 जण फेल झालो, नंतर मी एकलीच थोडी नापास झाले, मी एकलीच थोडी फेल झाले, माझ्यासोबत अजून 9 जण आहे, 8 जण आहे. तर या पद्धतीने आपल्याला थोडं बरं वाटेल. तर अशीच आपली मानसिक मेंटल हेल्थ असते. आपली सर्वांचं मानसिक विचार असेच असतात. तर मी एकट्याच या त्रासामुळे जात नाही आहे ही भावना मनाला आधार देते. आपल्या जास्त टेन्शन येतो का आपल्याला नाही येत. तर एकमेकांचे अनुभव ऐकून रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होतो.
समजलं याच्यामध्ये? आता याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे, जनरल आहे. तुम्ही स्वतःशी अनुभव घेऊ शकता तुम्ही. आपण सर्व ह्याच प्रोसेसमधून जातो, फक्त तुम्हाला त्याचा अनुभव किंवा तुम्हाला त्याची जाणीव करून देणं माझं काम आहे. तर समजलं? त्याच्यानंतर येतं रोल ऑफ द नर्स. रुग्णाशी बोलताना नेहमी सौम्य म्हणजे चांगल्या पद्धतीने बोलायचं, शांततेत बोलायचे, कमी आवाजात बोलायचे. रुग्णाला उपचार प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे. रुग्णाच्या प्रगतीची नोंद ठेवायची, त्याला किती प्रगती झाली, किती प्रोग्रेस झाला त्या रुग्णाचा, त्याची आपल्याला नोंद ठेवायची आहे. आता याच्यामध्ये येतं एन्झायटी न्यूरोसिस या आजाराचे परिचर्या व्यवस्थापन. तर आपण व्यवस्थापन कशी करणार आहोत? 3 मार्काला इतकं मोठं लिहिणं गरजेचं नाही आहे. तुम्ही यापैकी 2-3 थेरपी लिहू शकता. 3 थेरपी लिहा. 3 मार्काला 3 थेरपी सफिशियंट होऊन जात्या. मी जास्त एक्सप्लेन करण्यास, कारण तुम्हाला माझं म्हणणं काय आहे, मी तुम्हाला 6 शिकवती ना, तर तुमच्या 3 तरी पेपरच्या वेळेस लक्षात याव्या आणि तुम्ही अभ्यास करताना 3 तरी कराव्यात. त्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. समजतंय? चला, एन्झायटी न्यूरोसिस या आजाराचे परिचर्या व्यवस्थापन. तर याच्यामध्ये तात्काळ म्हणजे इमिजिएट आपण काय करणार आहोत? इमिडिएटली तात्काळ आकलन. तर चिन्हांची निरीक्षण करणार आहोत. चिन्ह कोणकोणते आहे? रुग्णाची नाडी, TPR बघणार आहोत आपण, त्याचं टेम्परेचर बघणारे, BP बघणारे, पल्स बघणारे, रेस्पिरेटरी रेट बघणार आहोत. त्यानंतर भीतीची पातळी, रुग्णाला किती प्रमाणात चिंता वाटत आहे याचे मोजमाप करणार आहे. त्यानंतर आत्महत्येचे विचार येतात का? आपण विचारतो ना, आत्महत्येचे विचार येतात तिथं का? तुम्हाला असं मराचं वाटतं का? रुग्णाच्या मनामध्ये स्वतःला इजा करून घेण्याची विचार येतात का? त्याच्या बोलण्यातून आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला काढून घ्यायचं आहे ती माहिती. त्यांचे गुपितपणे निरीक्षण करायचे. त्यानंतर उपचारात्मक वातावरण निर्माण करणे, त्यांना शांतता राखणे, तिथं शांतता ठेवायची आपल्याला, त्यांना सुरक्षितता प्रोव्हाइड करायची, म्हणजे त्यांना खोलीतून रुग्णाला इजा पोहोचू शकतील अशा वस्तू असू नयेत. त्या खोलीमध्ये कशाही चांगल्या वस्तू ठेवायच्या, त्यांना धारदार वस्तू वगैरे ठेवायच्या नाही, जेणेकरून त्यांना सुरक्षितता वाटेल. आणि एकटे सोडू नये, रुग्णाला एकटे सोडायचे का नाही. तीव्र एन्झायटी किंवा पॅनिक अटॅक दरम्यान, म्हणजे एकदम भीती वाटणारे जर रुग्ण असेल, पॅनिक अटॅक वगैरे येत असेल त्या रुग्णांना, तर त्यांना कधीही एकटे सोडायचे नाही, ज्यामुळे भीती वाढू शकते. त्यानंतर येतं संवाद आणि आधार. संवाद साधायचा आपल्याला रुग्णाशी. त्याच्याशी संवाद साधताना आपल्याला शांततेत बोलायचं आहे. त्यानंतर त्यांचे जे म्हणणं आहे ते आपल्याला ऐकून घ्यायचं आहे आणि त्यांना आधार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला शारीरिक काळजी. रुग्णाची शारीरिक काळजीमध्ये आपण करणार काय आहे? पुरेशी विश्रांती. त्यांना पुरेसा आराम भेटला पाहिजे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? पुरेशी विश्रांती द्यायची. रुग्णाला पुरेशी झोप मिळेल याची खात्री करायची. त्याला व्यवस्थित त्याची झोप होईल आणि झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी देणे टाळावे, जेणेकरून त्याला झोप लागणार नाही आहे. त्यानंतर पोषण म्हणजेच काय? रुग्णाचे वेळेवर आहार द्यावे, त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे, त्यांना वेळेवर जेवण द्यायचं आहे. त्यानंतर व्यायाम. तर रुग्णाला हलके व्यायाम किंवा चालण्यासाठी प्रवृत्त करावे, जेणेकरून ज्यामुळे शरीरातील ताण कमी होतो. व्यायाम केल्याने काय होतं? रुग्णाच्या शरीरातील जो ताणतणाव आहे किंवा मानसिक थकवा आहे तो कमी होऊन जातो. त्यानंतर औषधोपचार. तर औषधोपचार व्यवस्थापन. डॉक्टराच्या सल्ल्यानुसार एन्झायटिक्स म्हणजेच डायझिपाम, अल्प्राझोलॅम, डायझिपाम ऐकलेली मी टॅबलेट, बाकीची टॅबलेट मी काही ऐकलेलं नाही आहे, किंवा अँटी डिप्रेशंट औषधे वेळेवर द्यावीत. डायझिपाम हे एक गोळी असते, ही गोळी म्हणता येईल किंवा इंजेक्शन म्हणता येईल. या पद्धतीचे मानसिक आजाराच्या म्हणजे मानसिक रोग्याला हे औषध चालू असतात. नंतर औषधांचे दुष्परिणाम. या औषधामुळे काय होतं? चक्कर येऊ शकते रुग्णाला. त्यानंतर रुग्णाला आणि नातेवाईकांना आरोग्य शिक्षण द्यायचे. तर आरोग्य शिक्षण देताना काय सांगायचं? त्यांना आजाराची सर्व माहिती द्यायची, कोणता आजार झालेला आहे तुमच्या रुग्णाला किंवा काय झालेलं आहे. त्यानंतर नकारात्मक गोष्टी टाळायच्या आहे. ज्या गोष्टीचे नकारात्मक राहील ते गोष्टी किंवा घटक राहील ते त्यांना सांगायचे नाही किंवा टाळायचे आपल्याला ते, आणि त्यांना कौशल्य शिकवायचे. त्याच्यानंतर नर्सिंग केअर प्लॅन. एवढं तर काही लिहायची गरज नाही, फक्त आरोग्य शिक्षण द्यायचं आहे. एवढं लिहिलं 3 मार्कला सफिशियंट आहे. आणि हा सब्जेक्ट खूप सोपा आहे, जास्त डीपमध्ये नाही आहे, खूप सोपा आहे, तुम्ही मनाने खूप लिहू शकता. त्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तुम्ही रील्स बघता, तुम्ही शॉर्ट्स बघतात किंवा तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम हे यूज केल्यापेक्षा तुम्ही थोडाफार वेळ अभ्यासात द्यावा आणि चांगला रिझल्ट यावा. कारण फीस खूप भरणार, 40,000 50,000 फीस सगळ्यांची असणारी, प्लसच असणारी, कमी तर मला नाही वाटत कोणाला असं. ज्यांना स्कॉलरशिप मिळते त्यांनी पण अभ्यास करा, कारण तुम्हाला सरकार का होईना पैसे देते ना. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.